गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज सकाळ सकाळी खात होते, त्याला खूप जास्त आवडतो. त्यानंतर इथे मी आज पालकची भाजी बनवणार होते. त्यासाठी मूग डाळ, मसूर डाळ, थोडंसं हळद, मीठ आणि पाणी टाकून घ्यायचं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आंघोळीला गेले होते, आंघोळ करून घेतली, मस्त आज केस धुवून घेतली होती. सकाळ सकाळी तसं तर खूप जास्त कंटाळा येतो कामाचा, कारण सकाळ सकाळच्या वेळेमध्ये काम जास्त करूच वाटत नाही. नाश्ता वगैरे झाल्यावर जरा सुस्ती चढते. पण आता घरातली कामं करायची होती. त्यानंतर ही रेसिपी तर मी तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केली आहे. नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर इथे मी अशी पालकची भाजी बनवण्यासाठी ही डाळ वगैरे शिजवून घेतली. 2 डाळी मिक्सची भाजी खूप जास्त छान होते. ही मी रेसिपी मला वाटते 1-2 वेळा इथे मी शेअर केली आहे तुमच्यासोबत. त्यानंतर जो पालक साफ करून ठेवला होता कट करून, तो टाकून घ्यायचा, सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं जास्त, नाही तर ते पालकाच्या भाजीला पाणी सुटतं. त्यामुळे इथे मी थोडंसंच पाणी टाकलंय, थोडं एकदम नॉर्मलचं इथे बघा. आणि परत एकदा 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मस्त होते. या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्ही. भाजी खायला खूप जास्त छान लागते. त्यानंतर आता आपण इथे भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. संपल्या होत्या घरातल्या मिरच्या, थोड्याशाच होत्या. त्याच्यामध्ये पण अशा सुकून गेल्या होत्या. खूप जास्त ऊन पडत आहे, खूप म्हणजे खूप जास्त कडक उन्हाळा चालल्याने. आणखीन तर उन्हाळ्याची सुरुवात व्हायची, तरी पण एवढं जास्त ऊन पडत आहे ना. त्यानंतर इथे मी मिक्सरला बारीक करून घेतले 2-3 हिरव्या मिरच्या. आणि तुम्ही कोथिंबीरही अशी टाकू शकता, खूप छान होते. बारीक म्हणजे मिक्सरला आपण जे लावतो त्या टायमिंगला छान लागते खायला. त्यानंतर इथे मी तडक्यासाठी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या होत्या, त्या बारीक अशा कट करून घेतल्या आहे. आणि भाजी बघा मस्त शिजली आहे. भाजी आणि डाळ एकत्र लावली कधी कधी भाजी जास्त शिजली जाते आणि खायला काही चांगली नाही लागत. त्यामुळे मी अशीच बनवते. त्यानंतर इथे थोडीशी शेंगदाणे टाकले आहेत आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. चांगलं तेल कडकडीत असं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर थोडासा कढीपत्ता, जिरं आणि मोहरी टाकायची आहे. आणि जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकायचं आहे. आता इथे मी मीठ टाकलं नाही, कारण मी अगोदरही मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता मी काही मिठाचा वापर केला नाही. हा तडका चांगला असा गरम करून घ्यायचा आहे. तडका चांगला झाला किंवा भाजीला खूप जास्त छान चव येते, टेस्ट एक वेगळीच येते, छान येते. इथे मी दोन्ही साईडला 2 भाज्या बनवल्या होत्या, कारण एक सपक बनवली होती आणि तिखट. मी अशी भाजी बनवली खरंच मुलं